देशभर विरोधकांनी वोट चोरीच्या मुद्द्यावरून रान उठवलं असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी थेट गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना थेट घरी बसवण्यासंदर्भातील घटना दुरुस्ती विधेयक मांडलं आणि विरोधकांनी लोकसभेत गोंधळ घातला। अमित शहानी लोकसभेत मांडलेल्या 130व्या घटना दुरुस्तीनुसार पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना जेलबारी झाल्यास त्यांची हकालपट्टी निश्चित करण्यात आली। या घटना दुरुस्तीत काय तरतुदी करण्यात आल्यात त्या पाहूया। गंभीर गुन्ह्यात सलग 30 दिवस अटक झाल्यास 31व्या दिवशी संबंधित मंत्र्यानं राजीनामा देणं किंवा हकालपट्टी करणं बंधनकारक करण्यात आलंय। एवढंच नाही तर 5 वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांचा यात समावेश करण्यात आलाय। मात्र निर्दोष सुटल्यानंतर पुन्हा पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्री होता येण्याचंही घटना दुरुस्तीत स्पष्ट केलंय। गेल्या 5 वर्षात अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रीपदी असताना अटक झाली। एवढंच नव्हे तर अनेक मंत्री अजूनही तुरुंगात आहेत। या आधीच्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 2 वर्षांची शिक्षा झाल्यास आमदारकी आणि खासदारकी गमवावी लागायची। त्यामुळे हा कायदा विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करण्यासाठीच आणल्याचा आरोप होतोय। आपका डायरेक्शन है 19A 19B साफ्ता राउंड कॉल भी है very clearly telling at least 1 week notice is needed for introduction of bill. Sir, I am telling that this bill is to target the opposition ruling government. This bill is to threaten the people like Nitish Kumar and Chandrababu Naidu. This bill is to blackmail everybody. Sir, my point. एवढ्यावरच न थांबता विरोधी पक्षानं अमित शहांना त्यांच्या जेलवारीचीही आठवण करून दिली आहे। संघ राज्य शासन विधेयक 2025, जम्मू कश्मीर पुनर्गठन विधेयक 2025, इन तीनों का माननीय अध्यक्ष जी, अपनी पार्टी, अपने नेता आदरणीय अखिलेश जी की ओर से पुरजोर विरोध करता हूं। और विरोध इसलिए करता हूं माननीय गृह मंत्री जी, बहुत नैतिकता की बातें कर रहे हैं आपने भाषण दिए थे चक्की पीसिंग महाराष्ट्र में, जिनको लेके डिप्टी सीएम बना के घूम रहे हैं आप। इसलिए अध्यक्ष जी, मैं इस मौके पर कहता हूं, ये बिल संविधान विरोधी, मूल अधिकार विरोधी, न्याय विरोधी। माननीय अध्यक्ष जी, मैं रिकॉर्ड क्लियर करना चाहता हूं। मुझ पर झूठे आरोप लगाए तब अरेस्ट होने के पहले मैंने नैतिकता के मूल्यों का हवाला देकर इस्तीफा भी दिया। और जब तक मैं कोर्ट से निर्देश नहीं हुआ, कोई संविधान पद मैंने स्वीकार नहीं किया। अमित शहांच्या उत्तरानंतरही विरोधी पक्षानं आपला आक्रमक बाणा कायम ठेवला। त्यामुळे सरकारनं एक पाऊल मागे घेत 130व्या घटना दुरुस्तीचं विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं। माननीय अध्यक्ष जी द्वारा नाम निर्दिष्ट किए जाने वाले इस सभा के 21 सदस्य और माननीय उपसभापति द्वारा नाम निर्दिष्ट किए जाने वाले राज्यसभा के 10 सदस्यों को मिलकर बनने वाली संयुक्त समिति को सौंपा जाए। देशात गाजत असलेल्या वोट चोरीच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी केंद्र सरकारनं 130व्या घटना दुरुस्तीचा मुद्दा आणला असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जातोय। आता विरोधी पक्ष विधेयक माघार घेईपर्यंत लढणार की संयुक्त संसदीय समितीत सहभागी होऊन कायदा मजबूत करण्यासाठी मदत करणार, याकडे देशाचं लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।